कोण बोलणार होतं नाही या ठिकाणी हा प्रश्न फक्त अंबेजोगाई शहरापुरता मर्यादित नाही. याची जर विभागणी केली, जे काही इथले तात्कालिक आणि लोकल प्रश्न आहेत ते सन्माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांच्या हातातले, त्यांनी ते सोडवले पाहिजेत. या अंबेजोगाई शहराला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. या ठिकाणी वंचित उपेक्षित समुदायातील जे लोक आहेत त्याच्यामध्ये दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक आहेत. या शहरामध्ये 2 आदिवासी वसतिगृह आहेत, एक आहे मुलींचं आणि एक आहे मुलांचं. हे शहरापासून कोसं दूर आहेत, अजूनही त्यांना शासकीय इमारत नाही. त्याच्यानंतर आमचं समाज कल्याण वसतिगृह जे की मागासवर्गीय मुलांचं आहे आणि मुलींचं वसतिगृह पण आहे. आणि नव्यानं बीड जिल्ह्याची जी ओळख होते ऊसतोड कामगारांचा जिल्हा, विद्यार्थी संघटनेनं मोठ्या ताकदीनं आंदोलन आणि मोर्चे करून ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना वसतिगृह असावं ही मागणी केली आणि ते वसतिगृह अंबेजोगाईमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. परंतु त्याची अवस्था अशीच आहे, हे सगळे वसतिगृह किराया आणि भाडोत्री पद्धतीने चालतात. तिथं ना व्यवस्थित शौचालय आहेत, ना कुठल्याही व्यवस्था, तिथे कुठलं प्ले ग्राउंड नाही, ना काहीच नाही. अशा परिस्थितीमध्ये मुला मुलींना ऍडजस्ट होऊन राहावं लागतं. एकतर हे शाळा, कॉलेजेस, महाविद्यालयापासून दूरवर असणारे वसतिगृह आहेत. हा प्रश्न झाला अंबेजोगाईचा. समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये वेळेवर जेवण मिळत नाही, त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. तसंच आदिवासी वसतिगृहाचा आहे. परंतु सगळ्यात मोठा युनिव्हर्सल जो प्रश्न आहे, जो एसएफआयने लीड केलाय पुण्यामध्ये, गेली 18 दिवस झालं एसएफआय आणि डीवायफायचे मुलं त्या ठिकाणी उपोषण करतायत. 18 दिवसानंतर आदिवासी विकास मंत्र्याला जाग येते आणि त्यावेळेस एसएफआयचं जे शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेल्यानंतर ते म्हणतात की मी काही करू शकत नाही, तुम्हाला मुख्यमंत्र्याकडे जावं लागेल. मुख्यमंत्र्यांना आमच्या पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला. एक आदिवासी मुलगी जी एसएफआयची राज्याची सचिव मंडळ सदस्य आहे, तिनं खुद्द देशाचे जे संसदेतले विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधी त्यांच्या मंचावर जाऊन या प्रश्नाचं आकर्षण गव्हर्नमेंटकडे घेतलं, वेधून घेतलं लक्ष आणि तिथं तो प्रश्न मांडला. पत्रकार बांधवांनी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी युवकांचा संवाद कार्यक्रम नागपूरला ठेवला, तिथे पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला की हे मुलं, आदिवासी मुलं रस्त्यावर येत आहेत, त्यांचा प्रश्न काय. तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणतात देवेंद्रजी, की तुम्ही ते विद्यार्थी कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत, कुठल्या विचारधारेशी संबंधित आहेत हे तपासून बघा. आमचं मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन आहे, तुम्ही विद्यार्थ्यांची जात शोधू नका, त्यांचा धर्म शोधू नका, ते कुठल्या विचारधारेचे आहेत हे शोधू नका, त्यांचे प्रश्न सोडवा, त्यांच्या ताटात चपाती, भाकर, भात वेळेवर द्या, त्यांचं स्टायपेंड वेळेवर द्या. आज महाराष्ट्रामध्ये कित्येक आदिवासी मुलं जे की रुरल एरियामध्ये वसतिगृह आहेत सर्पदंशाने मृत्यू पावलेत. गेल्या आठवड्यामध्ये गडचिरोलीच्या आदिवासी वसतिगृहामध्ये आमची एक छोटी भगिनी मृत्यू पावली. अजूनही जाचक नियम आलेत. आमची आदिवासी विद्यार्थिनी जर ती 15 दिवसाच्या सुट्टीवर, मिड टर्म सुट्टीवर, दिवाळीच्या सुट्टीवर सणावाराला गावाकडे गेली तर तिथल्या रेक्टर महिला तिची प्रेग्नन्सी टेस्ट करतात. हे कुठल्या मानवाधिकाराखाली येतं? आमच्या भगिनी त्यांच्या जर चरित्र्यावर संशय निर्माण करणारं हे गव्हर्नमेंट असेल तर या गव्हर्नमेंटचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्हाला ह्या गव्हर्नमेंटला सांगायचंय, एकीकडे तुम्ही बेटी बचाव बेटी पढाव म्हणतात, नारी शक्ती म्हणतात आणि त्या ठिकाणी आमच्या आदिवासी भगिनींच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची प्रेग्नन्सी टेस्ट करता. हा कुठला न्याय आहे? हा मानव अधिकाराच्या, ह्युमन राईट्सच्या अधिकाराच्या विरोधात आहे. म्हणून एसएफआय, डीवायफाय या ठिकाणी सबंध महाराष्ट्रामध्ये, मग पुण्याचं मांजरी वसतिगृह असेल किंवा गडचिरोलीला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, हे जे रुरल एरिया, ट्रायबल एरियामधले आहेत आणि आपण जे अर्बन मधले आहोत, आपण सगळे आदिवासी, सगळे दलित, सगळे अल्पसंख्याक, आमच्या विद्यार्थ्यांवर ज्या वेळेस अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस एसएफआय आणि डीवायफाय या ठिकाणी रस्त्यावर येण्याचं काम करेल. आम्ही एसएफआयचा एक आंदोलनाचं यश आलेलं आहे. काल जरी मुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्र्यांनी हा GR रद्द केला जरी असला तरी अजून त्यातल्या जाचक ज्या अटी आहेत, त्याच्या पलीकडचे काही आमचे अधिकार आहेत ते राबवले पाहिजेत. तोपर्यंत हे आंदोलन चालू होणार आहे. हे आंदोलन या ठिकाणी पुण्यातल्या एसएफआय आणि देशातल्या सगळ्या आदिवासी, दलित, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा पाठिंबा असेल आणि इथले आमचे जे प्रश्न आहेत सन्माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांनी ते सोडवलेच पाहिजे. जर ते सोडवले नाहीत तर आम्ही पुढे एक मोठं आंदोलन, धरणे या ठिकाणी देण्याचं काम करू. इन्क्लाब जिंदाबाद.